श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जन हो, आज आपण सद्गुरू श्री कबीर साहेब यांनी लिहिलेला बीजक सद्ग्रंथ, या सद्ग्रंथामधील साखी नंबर 50, चलते चलते पगु थका नग्र रहा नवकोश, बिचही में डेरा परा कहू कौन को दोष, या साखीचा एकंदरीत मतितार्थ पाहू। या साखीमध्ये कबीर साहेबांनी अनादी काळापासून मनुष्य देहधारी जीव संतांनी दिलेल्या स्वरूप ज्ञानांनी स्वस्वरूप स्थितीवर स्थिर का होत नाही, याचे कारण या कबीर साहेबांनी या साखीमध्ये दिलेले आहेत। कबीर साहेब म्हणतात, चलते चलते पगु थका। चलते चलते याचा अर्थ चालता चालता, पगु थका म्हणजे पाय थकले, नग्र रहा नवकोश, जिथं जायचं आहे त्या गावचं अंतर 9 कोसाचं आहे, आणि चालता चालता हा थकून गेल्यामुळं बिचेही मी डेरा पळा, सकाळपासून चालायला लागला, चालता चालता दिवस पुरा गेला, रात्र झाली, मग रात्री काही त्याला वापस येता आलं नाही, तिथंच मुक्काम झाला। तिथं मुक्काम झाल्यानंतर त्या मुक्कामाच्या स्थळी अनेक प्राणी पदार्थांचा, हिंसक प्राण्यांचा, चोरांचा, डाकूचा, अनेक गोष्टीचा त्रास त्याला भोगावा लागला। कबीर साहेब म्हणतात, हा जो त्रास झाला, हे जे दुःख त्याच्या वाट्याला आलं, याचा कुणाचा दोष आहे? कोणी दुःख आणलं त्याच्या वाट्याला? हे उदाहरण कबीर साहेबांनी या साखीमध्ये दिलं आहे। या साखीचा एकंदरीत मतितार्थ असा आहे, कबीर साहेब या साखीच्या माध्यमातून जिज्ञासू जीव जे आहेत, हितचिंतक जे जीव आहेत, त्यांना उपदेश करतात, बाबा चलते चलते पगु थका, याचा अर्थ असा की अनादी काळापासून हा जीव या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात जाता 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 असे मनुष्य देह अनेकदा याला मिळाले। प्राप्त झालेल्या प्रत्येक नरदेहामध्ये या जीवांनी त्या वेळेस दुःख निवृत्तीसाठी, म्हणजे दुःखापासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना केल्या आणि आजही करतायत। जन्माच्या पहिल्या क्षणापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा जीव सातत्याने दुःखापासून मोकळं कसं होता येईल, त्यासाठी काय करावं म्हणून अहोरात्र प्रयत्न करतायत। परंतु प्रयत्न करून, साधना करून पूर्ण आयुष्य वेचलं, थकून गेला, शरीर दुबळं झालं, म्हातारपण आलं, परंतु पूर्ण आयुष्य घालवून सुद्धा याच्या जीवनामध्ये सुखाची, शांततेची, स्थिरतेची अनुभूती प्राप्त झाली नाही। तर यामध्ये कुणाचा दोष आहे? कबीर साहेब म्हणतात, एखादा यात्रेने प्रवास करणारा वाटसरू चालत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, चालता चालता थकून गेला, थकवा आला, आणि तो ज्यासाठी चालत आहे, जिथं
मुक्काम करायचा आहे, जिथं पोचायचं आहे ते ठिकाण सोडून अहोरात्र इकडे तिकडे भटकत राहिला. कबीर साहेब नगर राहा नवकोश. नगर म्हणजे नगर, प्राप्तव्य. नवकोश, कोशचा अर्थ आहे कोश. कोशचा अर्थ आहे आवरण. आवरण म्हणजे डबा, पेटी, पडदा. जी वस्तू ज्या आवरणाखाली, पडद्याखाली, डब्यामध्ये लपवून ठेवल्या जाते त्या वस्तूची ओळखच होत नाही. त्या डब्यामध्ये एखादी वस्तू ठेवली, अंगठी ठेवली, घड्याळ ठेवली, पैसा ठेवला, सोनं ठेवलं, तर डब्याच्या आवरणामुळं त्या डब्यामध्ये ठेवलेली वस्तू जी आहे ती वस्तू कोणती आहे याचा काही परिचय होत नाही. त्या प्रकारे ह्या जीवाने काय केलं की आपणाला आपल्या जीवनातलं दुःख मिटावं म्हणून अनेक साधना करत आला. हरिपाठ म्हटला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जन्मभर म्हटलं, पुण्याची गणना कोण करी. जन्मभर म्हटलं पण पुण्य काही कोणतंच प्राप्त झालं नाही. भजन आयुष्यभर केलं पण देहबुद्धी गेली नाही. प्रार्थना आयुष्यभर केली पण स्वर्गमय संसार जमला नाही. अनेक साधना केल्या पण दुःखापासून मोकळा झाला नाही. का झाला नाही? तर जाताना यांनी नवकोसावर जे नगर आहेत त्यातला एकही कोस पार केला नाही. त्याप्रमाणे जडाध्यासी, देहध्यासी जो जीव आहे हा कल्याणाचा सरळ मार्ग न समजल्यामुळं एकसारखा प्राप्तव्यासाठी अनादिकाळापासून या देहातून त्या देहात, त्या देहातून या देहात फिरतच आहेत, भटकतच आहेत, दुःख भोगतच आहेत, दुःखापासून निवृत्त व्हायचा प्रयत्न करतच आहे. पण वर्म चुकली या फेराची पडेन, मग त्या घडेल नाना योनी. अशा प्रकारे दुःख निवृत्तीचं वर्म काय आहे हे त्याला न कळल्यामुळं विषय विकारांचे मार्गानेच त्याचे चालणे सुरू आहेत. सातत्यानं साधना आहे, त्याला वाटत या साधनापासून दुःख निवृत्त होईल. पण अंधाच्या रूप को बिन साधन अभ्यास, भटकत फिरे समझे नहीं और बढ़े अध्यास. अंधा चाहे रूप को, आंधळ्याला वाटते माझं रूप दिसलं पाहिजे, परंतु आंधळा मनुष्य आहे, दृष्टीहीन मनुष्य आहे, याला रूप दिसण्याचं जे साधन आहे, चष्मा आहे, दर्पण आहे, हे चष्मा काही साधन, चष्मारूपी साधन यांनी हाताळलं नाही. डॉक्टरने दिला चष्मा, बाबा हा चष्मा तू डोळ्याला लावलास तर तुला बारीक वस्तू ठोकळ दिसेल, लावत जा. परंतु चष्मा न लावता हा प्रयत्न करून पाहत आहे की मला दिसलं पाहिजे. त्याप्रकारे कबीर साहेबांनी नव्हे इतरही संतांनी या जीवाला आपल्या दुःखाची निवृत्ती कशी होईल, जीव स्थिर शांत कसा होईल, आपल्या प्राप्तव्यापर्यंत कोणत्या मार्गाने पोचता येईल हा चष्मा दिला, म्हणजे ज्ञान दिलं. परंतु तो चष्मा हा डोळ्याला लावायलाच तयार नाही. मग इच्छित स्थळी प्राप्तव्य प्राप्त करण्यासाठी हा जरी अनेक साधनाचा वापर करून राहिला, परंतु विवेकाविन जो उपाय तो उपाय नव्हे अपाय. ज्या उपायामध्ये विवेक नाही, विवेक न वापरता केलेला उपाय जीवनामध्ये अपाय प्राप्त करतो. म्हणून अनेक प्रकारचे विकार, कामक्रोधादी विकार, पंचविषदी आसक्ती, वस्तू प्राणी पदार्थांचा मोह, याला बाजूला न सारता हा एकसारखा चालत आहे, साधन करतायत. परंतु साधन करता करता स्थूलदेह सुटला
परंतु सूक्ष्म देहाचं एकही अंग पार केलं नाही. स्थूल देहाची माया इथं सोडली, परंतु सूक्ष्म देह, पंचविषय आणि चित्त चतुष्टय नावाचे कोश, आवरण हे त्याच्याजवळच आहेत. त्यामुळं झालं काय की जे स्वरूप स्थितीरूपी जे प्राप्तव्य आहे, महाल आहे, नगर आहे, तिथं न पोचता तो भटकतच राहिला. चलते चलते पगू थका, भटकण्यातच आयुष्य गेलं, थकला. आणि नगर हा नवकोश. जर या नवकोशापैकी एक एक कोश पार करत गेला असता, तो आपल्या नगरामध्ये, आपल्या प्राप्तव्यस्थळी हा पोचला असता. म्हणजे सुख, समाधान, शांत, स्थिर अशी भूमिका यांनी गाठली असती. परंतु हे नऊ जे कोश आहे, या नवकोशाला या हातच लावला नाही, बाहेरच साधन करत राहिला. कोणते नवकोश? कबीर साहेबांनी 2 प्रकारचे नवकोश सांगितले आहेत. पहिले आहे पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे 9 जे कोश आहे, ज्याला संतांनी सूक्ष्मदेह म्हटलं आहे. ह्या 9 आवरण, कोश, पडदा, झाकण, डब्बा याला पारच केलं नाही, काढलंच नाही, आवरणच काढलं नाही. अरे बाजारात गेला तलवार घ्यायसाठी आणि तलवार ही म्यानमध्ये आहे, पण म्यान काढून पाहिलीच नाही, तलवाराचा परिचय कसा होईल? त्या प्रकारे पंचविषयापैकी शब्द नावाचा जो एक विषय आहे, हा शब्दकोश, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचविषय, शब्दाच्या पलीकडे हा गेलाच नाही, शब्द पार केलाच नाही. काल शब्द, संधी शब्द, झाई शब्द या 3 शब्दामध्येच भटकत आहे. वास्तविकता दुःख निवृत्तीसाठी सार शब्द जो संतांचा आहे, निर्णय वचन जे आहेत, त्या सार शब्दांच्या निर्णय वचनांद्वारे या काल, संधी आणि झाई म्हणजे कल्पना, दरार बुजवणे आणि गाफिली याच्या बाहेर यायला पाहिजे होतं. या 3 प्रकारच्या शब्दाच्या बाहेर, या आवरणाच्या, या कोशाच्या बाहेर जर जीव निघाला नाहीत, तर हा स्थिर शांततेस पात्र होत नाही. शब्द, स्पर्श जो विषय आहेत, आवरण आहेत, कोश आहेत, हा आयुष्यभर विषयाचा स्पर्श करत राहिला. संतांच्या वचनाचा स्पर्श नाही, चरणस्पर्श नाही, संत वचनाचा स्पर्श हृदयाला भिनूच दिला नाही. हृदयीचे चिन्ह पडिले बाहेरी, वाचा गुणकारी प्रेमाची त्या. तो संतांचे जे वचन आहे, त्या वचनांचा स्पर्श आपल्या अंतःकरणाशी, हृदयाशी होऊ दिला नाही. त्याच्यामुळं या स्पर्शापासून जे दुःखनिर्मिती आहे, ती दुःखनिर्मिती तशीच राहिली आणि विषयांचा स्पर्श आयुष्यभर करत राहिला. या स्पर्श नावाच्या आवरणामध्येच तो राहिला. त्यामुळं याला आपल्या इच्छित स्थळी, इच्छित प्राप्तव्यापर्यंत पोचताच आला नाही. तिसरा आहे रूप. रूप नावाचं आवरण आहे, कोश आहे, विषय आहे. हा जीव स्वस्वरूप न पाहता, स्वस्वरूपाचं शोधन न घेता आयुष्यभर देहरूप, स्त्रीरूप, पुरुषरूप, धर्मरूप, पंथरूप यातच भटकत राहिला. याला वाटते देहरूपच सत्य आहे, स्त्रीरूप, पुरुषरूप सत्य आहे. स्वस्वरूपाचं याला भानच राहिला नाही. या देहरूपामध्ये, स्त्रीरूपामध्ये, पुरुषरूपामध्ये रात्रंदिवस भटकत राहिला. स्वस्वरूपाचा ध्यास घेऊन त्यातून निघण्याचा प्रयत्न करायचा, तर हा स्त्री, पुरुष, पुरुषादी देहरूपाला सत्य मानून त्यामध्येच भटकत राहिला. चौथा आहे रस. कामरसामध्ये भटकत राहिला, विषय रसामध्ये भटकत राहिला.
स्वस्वरूपाचा रस यांनी चाखलाच नाही. स्वस्वरूप काय आहे याचा विचार कधी केलाच नाही. गंध दुर्गंधाचे पलीकडे गेलाच नाही, पार झालाच नाही. अंसदेयाचे जे सद्गुण आहे ते सद्गुण धारण करून आपल्या स्थितीकडे जायचा, सुगंध पसरवायचा, तर दुर्गंधाच्या पलीकडे घाणेरड्या सवयीकडे, घाणेरड्या जगण्याकडे फक्त भटकत राहिला. सहावाय मन, मनाच्या मलिनतेमध्येच फिरत राहिला आयुष्यभर. त्या पलीकडे जाऊन शुद्ध करा मन, देहातीत भारे, वस्तूशी ओळखारे, तुका म्हणे. यानं कधी मन शुद्ध करण्याचा प्रयत्नच केला नाही. मनाची मलिनता, त्या मलिनतेमध्ये आयुष्य त्यानं घालविलं. या मलिनतेमध्ये नाना जात पात, रीतिरिवाज, धर्म, पंथ, देव, जादू टोना, नाना प्रकारच्या मलिन विचारांचा संग्रह करून तिथेच तो रमला. नंतर आहे बुद्धी. बुद्धी ही अविवेकी आहे. अविवेकी बुद्धीमध्ये विक्षिप्तता म्हणजे पागलपणा तयार करून हा भटकत आहे. बुद्धी जे का विवेकवती, ती असार सांडून सार धरती. तिने सकळ मनाच्या वृत्ती तोडून या टाकिल्या. असा विवेकवती बुद्धी धारण करून जीवन जगण्याऐवजी बुद्धी अविवेकी, चंचल, विक्षिप्त म्हणजे पागल करून बेबुद्धपणाने हा प्रत्यक्ष जीवन जगत आहे. दुःखातून निवृत्त होणार कसा? नंतर आहे चित्त. अस्थिर चित्ताकडेच वाटचाल, एकाग्रता किंचितही नाही. स्थिरतेकडे पोचण्याचा प्रयत्नही नाही. नाही निर्मल जीवन, काय करील साबन, तैशी चित्तशुद्धी नाही, तेथे बोध करील काही. अशा प्रकारे चित्त अस्थिर करून पूर्ण आयुष्य जगला, वाटचाल केली, चालत राहिला. आणि अहंकार, जिथं अहंकार आहे तिथेच जागा राहिला. निरअहंकारी बनण्याचा प्रयत्नच केला नाही. अशा प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि मनबुद्धी, चित्त, अहंकार याच्या पलीकडे पार व्हायच्यासाठी संतांनी ज्ञान दिलं. परंतु हा त्या ज्ञानांच्या आधाराने यातून एकाही कोशाच्या बाहेर निघाला नाही, आवरणाच्या बाहेर निघाला नाही, पडद्याच्या बाहेर निघाला नाही. शब्द आहे, शब्दातून जागा झाला नाही. स्पर्श आहे, विषयाचा स्पर्श सोडला नाही. रूप आहे, स्त्री रूप, पुरुष रूप, पुरुष भाव कधी याच्या डोक्यातून निघाला नाही. रस आहे, कामरस, विषय रसातून कधी निघाला, तिथंच भटकत आहेत. गंध आहे, दुर्गंधांच्या मलिन वृत्तीच्या पलीकडे हा गेलाच नाही. मन आहे, मनाची मलिनता जी आहे त्या मलिनतेमध्येच भटकत राहिला, कधी शुद्ध मन केलं नाही. बुद्धी आहे, विक्षिप्त बुद्धी, चंचल बुद्धी, अविवेकी बुद्धी धारण करून बेबुद्धपणाने जीवन जगत राहिला. बुद्धी विवेकवती कधी केलीच नाही. चित्त आहे, अस्थिर चित्त, स्थिर कधी केलंच नाही. स्थिरतेकडे कधी वाटचाल केलीच नाही. आणि अहंकार आहे, निरअहंकारी जीवन कधी त्यांनी बनवलंच नाही. यापैकी एकही कोस पार केला नाही. का नाही केला? तर स्वरूप ज्ञानावरील आवरणाचे बाहेर तो आला नाही. पडद्याआडच जीवन जगत आहे. वास्तविकता मनुष्य देहामध्ये असतानाच सूक्ष्म देहांचे पूर्ण अध्यास मिटवले जर असते तर तो आपल्या प्राप्तव्यस्थळात जे स्वस्वरूप स्थितीवर पोचलाच असता. परंतु जीवन स्थिर, शांत, सुखी, समाधान, शुद्ध, पवित्र बनवायचे जर असेल तर स्थिर, शांत, सुखी, समाधान बनण्याचं काम सुरू करावं लागेल ना. ज्ञान झालं, कपडा शिवायचं ज्ञान झालं, पण कपडा शिवण्याचं काम बंद आहे. कपडा तयार नाही होणार. जगामध्ये दुःखाचंच काम चालू आहे, म्हणून जग दुःखी आहे.
आपणाला त्याची जाण झाली ज्ञानांनी की जगामध्ये दुःख आहे, आणि जाण झाल्यामुळं आपण दुःखाचं जे काम आहे ते बंद केलं. याला वाटते मी दुःखाचं काम बंद केलं, विषय विकार सोडले, व्यसनं सोडले, छंद सोडला, अज्ञान सोडलं, भ्रम सोडला, कामक्रोधादी विकार सोडले, आता मला सुख मिळालं पाहिजे. अरे पण ते सोडले, तू त्या दुःखातून वाचला. का वाचला? सुख पाहिजे म्हणून. मग दुःखाचं काम करत असणारे लोक दुःख भोगत आहे. मग तुला सुख पाहिजे तर सुखाचं काम सुरू करावं लागेल ना. सुखाचं काम सुरू करण्यासाठी संतांनी ज्ञान दिलं आहे. त्या ज्ञानाच्या मार्गाचं काम सुरू केलं की सुख प्राप्त होईल. कामच बंद आहे तर सुख प्राप्त कसं होणार आहे? अशा प्रकारे कल्याणाचं काम बंद आहे, कल्याणाच्या साधना बंद आहे, बंधनाचं काम सुरू आहे, बंधनाच्या साधना चालू आहे. त्यामुळे झालं काय की नवकोशाच्या आवरणाच्या बाहेर हा जीव आलाच नाही, आणि नवकोशाच्या बाहेर न आल्यामुळं या जीवाला प्राप्तव्यस्थळी पोचता आलं नाही. कबीर साहेब म्हणतात, चलते चलते पगू थका. साधना करता 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 आयुष्य गेलं. बाह्य साधना केल्या, बाहेर प्राप्तव्य आहे, बाहेर सुख आहे, शांती आहे, देव आहे, पुण्य आहे, कल्याण आहे, हित आहे. म्हणून हा आयुष्यभर भटकत राहिला, साधनाद्वारे चालतच राहिला. नग्र म्हणजे इच्छितस्थळ स्वरूपस्थिती आयुष्यभर साधना केल्या तरी पण त्या स्वरूपस्थितीचं अंतर जे आहे त्या अंतरातील एकही कोश त्याला पार करता आला नाही. का करता नाही? शब्दातून का निघाला नाही, स्पर्शातून का निघाला नाही, रूपातून का निघाला नाही, रसातून का निघाला नाही, गंधातून का निघाला नाही, मनाच्या मलिनतेतून, बुद्धीच्या विक्षिप्ततेतून, चित्ताच्या अस्थिरतेतून आणि अहंकारातून का निघाला नाही? त्याचं कारण आवरण. नारळ आहे, नारळाचं पाणी प्यायला का मिळत नाही, नारळाची फोड खायला का मिळत नाही? का मिळत नाही? नारळ जे आहे ते नारळ जे खायला पाहिजे जी वस्तू, ती वस्तू आवरणाने झाकून आहे. जर वस्तू सेवन करायची आहे तर अगोदर आवरण काढून टाकावं लागेल. नारळाचं आवरण काढलं की मग आतमधला डोल सेवन करण्यास पात्र होईल, सिद्ध होईल, करता येईल. आवरणच काढलं नाही तर शब्द विषयातून, स्पर्श विषयातून, मनाच्या मलिनतेतून निघताच येईल कसं? म्हणून कबीर साहेबांनी नग्र रहा नवकोश. अरे तुला पाहिजे असलेलं सुख, समाधान, शांती, पुण्य, देव, हित, कल्याण हे कुठं आहे? नवकोशाच्या पलीकडे आहे. नवकोशाचं विवरण करताना कबीर साहेबांनी नवकोश सांगितले. अन्नमय कोश, शब्दमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोश, प्रकाशमय कोश, ज्ञानमय कोश, आकाशमय कोश आणि विज्ञानमय कोश. कोश कशाला म्हणावं? कोश म्हणजे आवरण, छत. आपण एका घरात राहतो, त्या घरामध्ये आपल्या अध्यासाचं काम करतो, किराणा दुकान चालवतो, मशीन काम करतो, शालेय काम करतो, कोणतंही काम करतो आवरणाखाली. त्याचं नाव कोश. छत, आश्रयस्थळ, त्याचं नाव कोश. तर हा जीव अन्नमय कोश, या कोशामध्ये आयुष्य वेचत आहेत. अन्नमय, अन्नमय म्हणजे समजते. अन्न म्हणजे काय? आपण तो दोषमय जीवन आहे, गुणमय जीवन आहे, ज्ञानमय जीवन आहे, राममय जीवन आहे, काममय जीवन आहे. याचा अर्थ काय? पूर्ण जीवनात तेच ते, दुसरे नाहीच. दोष तर दोषच, गुणाचा पत्ताच नाही. गुण तर गुणच, दोषाचा पत्ताच नाही. पूर्ण जीवनातले पूर्ण क्षण दोषांनीच भरलेलं जीवन जगणं, याचं नाव दोषमय जीवन. त्या प्रकारे अन्नमय कोश म्हणजे
जन्मल्यापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अन्नच 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 म्हणजे स्थूल देहाचं रक्षण पोषण, आपलं पोषण, स्त्रीचं पोषण, मुलाबाळाचं पोषण, फक्त शरीराचं पोषण आणि शरीराचं रक्षण यासाठी करण्यात येणारे अनेक उपाय, यामध्येच पूर्ण आयुष्य जीवानी वेचलं. अन्नमय कोश. मग शेती केली, व्यवसाय केला, नोकरी केली, उत्पन्न काढलं. उत्पन्नाच्या ज्या ज्या बाबी आहेत त्या त्या बाबीमध्ये दशेंद्रियाच्या समूहाद्वारे देहविलास भोगण्यासाठी क्रोधादी विकार जे आहेत त्या विकारांच्या आवरणामध्येच म्हणजे अन्नमय कोशामध्येच हा जीव आयुष्यभर भटकत राहतो. कुटुंबाची, समाजाची, जाती धर्म रीतिरिवाजाची, पंथाची, धर्माची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेऊन नाना प्रकारे शेतीवाडी, नोकरी चाकरी, व्यापार, अनेक प्रकारचे व्यवहार 10 इंद्रियांच्या समूहाद्वारे देहविलासासाठी साधणं आयुष्यभर, त्याचं नाव आहे अन्नमय कोश. पूर्ण जीवन पहा ना, आपण जन्मल्यापासून आपले आई वडील शरीराच्या रक्षणासाठी आणि पोषणासाठी पूर्ण आयुष्य 10 इंद्रियांच्या समूहाला देहविलासासाठीच फक्त त्या समूहाद्वारे पूर्ण आयुष्य वेचतो. आपण अन्नमय कोशामध्येच लटकतो, बाहेर निघतच नाही. देह पोषण करणं, देहरक्षण करणं हे जीवननिर्वाहासाठी आवश्यक आहे, परंतु ते काही कल्याणाचं साधन नव्हे ना. तेच फक्त केलं तर कल्याण होणार कसं? ज्या साधू संतांनी कल्याण केलं स्वतःचं, त्या कल्याणकारी साधूंनी आयुष्यभर त्याचमध्ये रमले नाही. 10 इंद्रियाच्या समूहाद्वारे आयुष्यभर काम केलं नाही. त्या इंद्रियाला चूप बसायला सांगितलं, तिथं विवेक वापरला, 10 इंद्रियावर नियमन आणलं, मर्यादा आणल्या, अनुशासन आखलं. नियम मर्यादा अनुशासनाद्वारे या 10 इंद्रियाकडून नको ते काम बंद केलं आणि आहे पाहिजे तेच काम ठेवलं. योग्य पद्धतीने, विशिष्ट नियमांनी, विशिष्ट मर्यादेनी आणि विशिष्ट अनुशासनांनी देहाचं रक्षण पोषण बरोबर देहाचं हित सुद्धा केलं. परंतु हा अज्ञानी जीव अन्नमय कोशातच अनादिकाळपासून भटकत आहे. शब्दमय कोश कशासाठी आहे? रोचक वाणी आहे, भयानक वाणी आहे, गाफिली आहे. या शब्दाचे जे आवरण आहेत त्या आवरणामध्ये हे शब्दाचे किडे बनले. हे जीव शब्दविलास भोगण्यासाठी वाक्विलास, वाक्चातुर्य, वाक्विद्वत्ता, वाक्प्रचार यामध्येच जीव रमले. शब्दाच्या झंझटीतून, शब्दाच्या किड्यातून, शब्दाच्या समूहातून निघलेच नाही. फक्त शब्दाच्या समूहाचं आवरण घेऊन शब्दविलास भोगण्यासाठी आयुष्यभर तिथंच रमले, लटकले त्या कोशामध्ये. तिसरा आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे पंचप्राणांचा समूह. पंचप्राण्यांच्या समूहाचं आवरण म्हणजे प्राणमय कोश. हा पंचप्राण विलास, सूक्ष्म ध्यासाचा विलास, यासाठी विषयांच्या अध्यासाचं स्फुरण, स्मरण, उपज, विषयाला पूरक ग्राह्य आणि त्याज्य याच्यामध्ये आयुष्यभर रमून चळण वळण धावन आकुंचन प्रसरण या आवरणामध्ये आयुष्य यांनी काढलं. वळण विषयाचं, चळण विषयाचं, धावन विषयाचंच, आकुंचन प्रसारण विषयाचंच. वास्तविकता सतसंगतीकडे चळण पाहिजे होतं, सतसंगतीकडे विवेकाकडे वळण घ्यायला पाहिजे होतं. तर हा जो प्राणमय कोशामध्ये पंचप्राणांच्या समूहाच्या आवरणामध्ये या जीवांनी जे पूर्ण आयुष्य घातलं ते पूर्ण बंधनास कारणीभूत झालं, कारण त्यामध्ये विषयाचे अध्यास असते. चौथा आहे आनंदमय कोश. हा जीव आनंद कोश म्हणजे जगदृश्याचा आनंद घेतो. खूप आनंद याला वाटतो जगदृश्याचा. दृश्य विषयांचा समूह, या समूहाचं आवरण घेऊन जगणारे जे जीव आहे तो दृश्य विषय विलासाला महत्त्व देऊन जीवन जगत आले.
जे जे दृश्य समोर आलेले दृश्य आहे त्या दृश्याला आपल्या जगण्याचा विषय बनवून त्या विषयाच्या विलासामध्ये रमण्याचं काम आयुष्यभर या कोशांच्या माध्यमाने या जीवांनी आयुष्यभर ते काम केलं. त्या कोशाच्या बाहेर कधी निघालाच नाही. पाचवा आहे मनोमय कोश. हा मनोमय कोश वासनांच्या समूहाद्वारे आवरण तयार करत असतो. मनोमय कोश मनकल्पित वासनांचा समूह. हा समूह कशासाठी आहे? देह वासना आणि लोक वासनांच्या पूर्तीसाठी. हा आयुष्यभर वासनांच्या समूहाद्वारे तिथंच रमतो. त्यामुळं हा जीव या कोशामध्ये कल्पित विलासाचे आवरण जे आहे ते प्राप्त करतो. लक्षात घ्या, अन्नमय कोश देहविलासासाठी, शब्दमय कोश शब्दविलासासाठी, प्राणमय कोश पंचप्राण विलासासाठी, आनंदमय कोश दृश्य विषय विलासासाठी म्हणजे जगददृश्याचा आनंद घेण्यासाठी, मनोमय कोश देहवासना लोकवासना कल्पित विलासाचं आवरण तयार करून त्यामध्ये आनंद मानण्यासाठी देहविलास म्हणजे कल्पित विलास. प्रकाशमय कोश, प्रकाशमय कोशामध्ये दृश्य भासांचा समूह. दृश्य भास, कल्पित भास नाही. कल्पित भास मनोमय कोश आणि दृश्य भास प्रकाशमय कोश. आपल्या नजरेच्या समोर आलेले जे दृश्य आहे त्या दृश्यापासून आपल्याला सुखाचा भास निर्माण करणं याचं नाव दृश्य भास. आई वडील पैसा अडका धनधान्य हे दृश्य भास. याला वाटते आपल्याला प्राप्त झालेलं, आपल्या नजरेसमोर प्राप्त झालेलं जे दृश्य आहे त्या दृश्यापासून दृश्य वस्तूपासून आपल्याला सुखाचा भास निर्माण करणे, या दृश्य भासाच्या समूहाचं आवरण हा जीव भाषिक दृश्य विलासामध्ये रमतो. मनोमय कोशामध्ये कल्पित दृश्य विलासामध्ये रमतो. प्रकाशमय कोशामध्ये भाषिक दृश्य विलासामध्ये रमतो आयुष्यभर. नंतर आहे ज्ञानमय कोश म्हणजे दृश्य ज्ञान, साक्षी ज्ञान, जगत ज्ञान, पदार्थ ज्ञान, पारज्ञान नव्हे, स्वरूप ज्ञान नव्हे. ज्ञानमय कोश आवरण दृश्य ज्ञान, पंचज्ञानेंद्रियाद्वारे झालेलं दृश्य ज्ञान. पंचज्ञानेंद्रियाद्वारे जे पदार्थ ज्ञान जगज्ञान जे प्राप्त होते त्या ज्ञानाचा साक्षी राहून साक्षी ज्ञानांच्या समूहाद्वारे जे आवरण तयार होते त्या आवरणामध्ये कल्पित ज्ञान विलासामध्ये हे ज्ञानमय कोशामध्ये लटकलेले जीवन जगतात. उद्देश असतो कल्पित ज्ञानविलास, अपरोक्ष ज्ञानविलास नाही, कल्पित ज्ञानविलास. नंतर आहे आकाशमय कोश. आकाशमय कोश म्हणजे आकाश जसं व्यापक आहे तसं आपल्या स्वरूपाला, आत्म्याला, जीवाला व्याप्य आणि व्यापक बनवणे, व्यापक विलास. या विलासामध्ये आकाशा समान तुका आकाशा एवढा अनुरेणुई थोकडा. आकाश मी पूर्ण आकाशात व्याप्त आहो, चराचरात व्याप्त आहो. आणि नंतर विज्ञानमय कोश म्हणजे जडचेतन अभिन्न आहे. जीव, ईश्वर, माया, जगत काहीच नाही, फक्त मीच अद्वैतम ब्रह्म, अभिन्न आहो. जडचेतन एकच आहेत. जडापासून चेतन वेगळं नाही, चेतनापासून जड वेगळं नाही, एकच एक पूर्ण भरलेला आहे. अशा भ्रांतियुक्त विज्ञानमय कोशामध्ये हा जीव लटकून आहे. त्यामुळे हे 9 जे कोश आहेत त्या 9 कोशाचं आवरण जीव ज्यावेळेस शरीराचा वापर करतो त्या वापरामध्ये 9 कोशाचं आवरण असल्यामुळं जीवाची जी वास्तविक स्थिती आहे, वास्तविक ज्ञान आहे, वास्तविक जे कार्य आहे, वास्तविक जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते वास्तविक उद्दिष्ट, वास्तविक स्वरूप ज्ञान, जीवाची वास्तविकता या 9 प्रकारच्या कोशामुळे, आवरणामुळे लुप्त झालेले आहे, पडद्याळ झालेले आहे.
वास्तविक कल्याणाचं काम याचं सगळं बंद आहे. आयुष्यभर साधना करताय, तन्मनधन वेचत आहे, प्रत्येक क्षण त्यागाचा आहे, भोगाचा आहे, त्याच्या समजीनुसार. परंतु पूर्ण आयुष्य आवरणाबाहेर असणारच काम करतायत. आवरण कधी काढलं नाही, आवरणच काढलं नाही तर वास्तविकतेचा परिचय झाला नाही, वास्तविकतेचा परिचय झाला नाही तर वास्तविकतेचं ज्ञान झालं नाही, वास्तविकतेचं ज्ञान न झाल्यामुळं वास्तविकतेचं कार्य झालं नाही, वास्तविकतेचं कार्य न झाल्यामुळं वास्तविक स्थळी स्वरूपाच्या स्थितीवर पोचता आलं नाही. वास्तविक स्वरूप स्थितीवर न पोचता आल्यामुळं जीवनाला अशांततेचा, दुःखाचा, अस्थिरतेचा फक्त अनुभव येत आहे. स्थिरतेचा, शांततेची, स्थिरतेची अनुभूतीच प्राप्त झाली नाही. कारण काय? हा जगत विलासामध्ये रमला. संत म्हणतात, जगविलास आहे देह को, साधो करो विचार, सेवा साधन मन कर्मते, यथा भक्ती उर्धार. जगतविलासाचा मार्ग चालता चालता, जगतविलासांच्या साधना करता करता पूर्ण आयुष्य घालवले, थकला, मृत्यू पावला, स्थूल शरीर सोडलं, निरर्थक गेलं. सूक्ष्म देहाला धक्काही लागला नाही, सूक्ष्मदेह सुरक्षित ठेवला, आवरणाने वस्तू तशीच ठेवली, जीवाच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होऊ दिलं नाही, जीवाच्या मूळ स्वरूपाचं कार्य होऊ दिलं नाही, जीवाच्या स्वरूप स्थितीवर पोचू दिलं नाही. सूक्ष्मदेह तसाच ठेवला. स्थूल देहाद्वारे नाना प्रकारच्या आवरणाचं काम केलं, बाह्य साधना केली, बाह्य साधना करू आयुष्य वेचलं, आणि आयुष्य वेचल्यानंतर चलते चलते पगू थका, नग्र रहा नवकोश, बिचही में डेरा पडा. डेरा पडा म्हणजे शरीर पडलं, डेरा पडाला म्हणजे हे शरीर सोडलं, आणि डेरा म्हणजे गर्भवासाच्या दरामध्ये जाऊन घुसला, दुसऱ्या गर्भवासात घुसला. डेरा समजते ना? डेरा कशाला म्हणतो आपण? चिखलाचा डेरा, गाय फसली, मनुष्य फसते, त्या डेऱ्यामध्ये फसण्याचंच ते स्थळ असते. त्या प्रकारे आयुष्यभर बाह्य साधना करता 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 बाहेरच कुठंतरी प्राप्तव्य आहे, सुख आहे, शांती आहे, देव आहे, पुण्य आहे, स्थिरता आहे, हित आहे, कल्याण आहे, म्हणून बाहेरच्या साधना करता 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 जे आयुष्य वेचलं, त्यामुळे झालं काय की बीची ही मी डेरा परा, पगू थका, मग शरीर थकून गेलं, नग्र नवकोसावर राहिलं, आणि थकल्यानंतर मृत्यू आला, मरणाची वेळ आली, मरण पावला, स्थूलदेह सोडला, आणि गर्भवासाच्या डेऱ्यामध्ये जाऊन घुसला. तिथून पुन्हा गर्भवासाच्या दुःखापासून सुरू झालं गर्भावस्था, शैशवावस्था, शिशु अवस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था, तरुणावस्था, प्रौढ अवस्था, वृद्धावस्था, आणि वार्धक्य अवस्था, आणि मरणावस्था. या पूर्ण अवस्थेमध्ये गर्भावस्थेपासून पुन्हा दुःखाला सुरुवात झाली, तर मरणावस्थेपर्यंत पुन्हा दुःख, पुन्हा बाह्य साधना करता करता आयुष्य गेलं, पुन्हा गर्भावस्थेच्या डेऱ्यात गेला, तिथून पुन्हा दुःखाला सुरुवात, पुन्हा मरणावस्थेपर्यंत पुन्हा दुःख. असा हजारो वर्षापासून, अनादी काळापासून असावधानतेने, अज्ञानपणामुळे, गाफिलीने चालणाराचा दोष. कुणाचा दोष आहे? अज्ञानाने, असावधानतेने चालणं. कहू कोणको दोष, बिचई मी डेरा परा. पुन्हा गर्भवासास पात्र झाला, आयुष्यभर दुःख निवृत्ती मिळावं म्हणून साधना केल्या, परंतु पुन्हा गर्भवासापासून दुःखाला पुन्हा सुरुवात झाली, दुःखातून सुटलाच नाही. तर कबीर सांगतात, कहो कोण का दोष. कारण का? काम क्रोधादी षडवैरी आहे, त्या विकारांचा, आणि पंचविषयादी आसक्तीचा, आणि प्राणी पदार्थांच्या मोह माया ममतेचा जो अध्यास आहे, त्या अध्यासाचं आयुष्यभर काम केल्यामुळं त्याला नाना प्रकारचं दुःख इथेही भोगावं लागलं आहे, आणि दुःख भोगण्याच्या डेऱ्यामध्ये म्हणजे गर्भवासामध्ये पुन्हाही जाऊन पडला आहे. याला कारण त्याचा दोष. त्याच्यामध्ये जे त्यांनी आपल्या जीवनामध्ये इच्छित स्थळी पोचण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते, स्वरूप ज्ञानाची साधना आणि स्वरूप स्थितीपर्यंत पोचण्याचं ध्येय,
या दोनपैकी एकही गोष्ट त्याने केली नाही. नाव न जाने गाव का भुला मार्ग जाय, काल गडेगा काटा आगमन कशी कराय. आपणाला कुठं जायचं आहे याचं नावही जाणलं नाही आणि भुललेल्या भ्रमाच्या भटकणाऱ्या मार्गाने आयुष्यभर जीवन जगला. त्यामुळं कालगडेगा काटा, कल्पनावर बी काटा म्हणजे दुःख, काल म्हणजे कल्पना, कल्पनाधिक ध्येय ठरवून बाह्य साधनाद्वारे दुःखास पात्र झाला. म्हणून कबीर साहेब आगमन कशी कराय. अरे बाबा आता तरी सजग व्हा, सावध व्हा. आगमन म्हणजे आत्ताच, मुळारंभातच कशी कराय म्हणजे तोडून टाका, त्यागून त्याज्य करा, कशी करून टाका, ते जीवनामध्ये घेऊ नका. यासाठी जड चेतनाचा भेद न कळल्यामुळं हा जो मनुष्य देहधारी जीव आहे हा आयुष्यभर कर्मकांड, उपासनाकांड, योगकांड, ज्ञानकांड किंवा ज्ञानमार्गांनी 9 प्रकारच्या कोशांतर्गत आवरण दृढ करून पंचविषय, चित्तचतुष्टय, संस्कारित जळाध्यास आणि भाषिक व काल्पनिक दृश्याचा द्रष्टा शुद्ध चेतनरूप जीव आहोत, जाणणारा जीव आहोत, त्याला परखणारा जीव आहोत, द्रष्टारूप आहोत असे स्वरूपज्ञान झाल्यानंतरच जीवाच्या मूळ ठिकाणापर्यंत पोचण्याचं काम म्हणजे सत्यशील, दया, धीरज, विवेक, वैराग्य, गुरुभक्ती या अष्टगुणाची रणी धारण केल्याशिवाय याला आपल्या स्वस्वरूप स्थिती नगरापर्यंत पोचता येणे शक्य नाही, असं कबीर साहेबांनी आणि इतरही संतांनी आवर्जून भटकणाऱ्या जीवांना संदेश दिला आहे. काही लोक पूर्ण कामभोग विकार, देहाधिक अहंकाराचा त्याग करतो, पण आपलं प्राप्तव्य कुठं बाहेरच आहे आणि त्या प्राप्तीसाठी काही साधना करीत असेल तर त्या जीवाचं कल्याण होणे शक्य नाही, असं कबीर साहेबांनी आपणाला संदेश दिला आहे. जेही खोजत कल्पो गयो, घटही माहीसो मूर, बाढी गर्भ गुमानते, ताते परगई दूर. म्हणून सज्जनांनो, बाहेर प्राप्तव्य नाही आहे, बाहेर साधना सोडा, प्राप्तव्य आत आहे. ज्ञान साधनेंनी 9 कोशातून बाहेर या आणि भटकण्याचा मार्ग बंद करून आपल्या स्वरूपज्ञानांनी स्वरूपस्थिती प्राप्त कशी होईल त्यासाठी अंतर्मुख होऊन योग्य त्या ज्ञान साधना करा आणि ज्ञान साधनेंनी आपल्या स्वरूपस्थितीरूपी नगरावर पोचा, स्थिर शांत व्हा. परंतु हित सांगताही न होती सावध, मुक्ततेचा बोध काय करी, कल्याणार्थ नाही जीवन उद्देश, तेथे उपदेश काय करी. कबीर साहेब म्हणतात, कहो कोण को दोष, बिचेही मे डेरा परा. आयुष्यभर संतांनी आपल्या हिताचा मार्ग सांगितला, आपणही त्याचा अभ्यास करत आहोत, आपणालाही तो कळला. परंतु साधना करता करता गर्भवासाधिक जे दुःख आहे, 10 अवस्थेचं जे दुःख आहे, त्या दुःखाच्या डेऱ्यातून बाहेर निघण्याचा मार्गक्रमण केलाच नाही. चालता चालता त्या डेऱ्यातच जाऊन घुसलो तर डेऱ्यात पोचल्यावर फसलेच आहे. डेरा त्याचंच नाव आहे. गाय फसते, ढोर फसते, माणूस फसते. फसण्याचं ठिकाण म्हणजे डेरा. मग तिथं फसल्यानंतर दुःखाला सुरुवात होते. म्हणून दुःखातून निघण्याचा मार्ग चाला, दुःखामध्ये रमण्याचा मार्ग चालू नका. चलते चलते पगु थका, नग्र रहा 9 कोश. साधना करता करता पुरे आयुष्य गेल्या, परंतु साधना आवरणांच्या बाहेर नाही केल्या. आवरणाद्वारे 9 कोश जे आहेत त्या 9 कोशांतर्गत साधना झाल्या, त्यातून बाहेर निघण्याच्या साधनाला झाल्या. प्राप्तव्य बाहेर आहे, उद्दिष्ट बाहेर आहे असं मानून आपण बाह्य साधना आयुष्य करत आहोत.
आणि जीवाला कर्मकचाट्यातून, नाना प्रकारच्या जड संस्कारातून, नाना प्रकारच्या मानंदीतून, नाना प्रकारच्या अनेक कर्मकचाट्यातून बाहेर काढण्याचं आपलं काम बंद आहे. मग कल्याण होणारच कसं? म्हणून कबीर साहेबांनी चलते चलते पगु चालत आहे, पण थकले, चालता चालता थकले, साधना करता करता आयुष्य गेलं, अनेक देह घेतले, परंतु नवकोश जे आहे, नवकोश, त्या कोशाच्या बाहेर तुमचं प्राप्तव्य स्थळ आहे. नग्र रहा नवकोश. सुख, शांती, पुण्य, देव, धर्म, कल्याण ही नवकोशाला ओलांडल्यानंतर आहे. पण हे न जाणता बिचई मी डेरा साधना करता 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 आयुष्य संपून गेलं, जीव देह सोडून दिला आणि मग सूक्ष्म देहून कोणा गर्भवासात घुसला, डेरा पडला. तर कहो कोण का दोष? कोणाचा दोष आहे? संतांचा दोष आहे, साधनांचा दोष आहे, ज्ञानांचा दोष आहे, ग्रंथाचा दोष आहे. कोणाचा दोष आहे? अज्ञानांनी, नासमजेनी भटकण्याचा मार्ग चालणाऱ्याचा दोष आहे. म्हणून भटकण्याचा मार्ग सोडून द्या आणि स्थिरतेकडे वाटचाल करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.